नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही आता चाललोय नदीवरती लाईव्ह फिशिंग आणि लाईव्ह कुकिंग तुम्हाला दाखवतो। तर आज माझ्यासोबत बघा कोण आहे। कोयता आहे आपल्यासोबत। आज कोयती सोबत इथले कारण की फाटी तोडायला। बघा आता आम्ही कुठून जातोय, रस्ता बघा कसलाच आहे। इथून पावसाळ्यात फुल पाणी असतं पावसाळ्यात। आता आपण आपल्या पॉइंटवर पोहोचलेलो आहोत। इथे ट्रेन लावणार आहोत आणि इकडे साईडला नदी आहे। आज लाईव्ह फिशिंग और लाईव्ह कुकिंग दाखवतो तुम्हाला। फिशिंग तर दररोज नक्कीच दाखवतो। तो हाय गाईज, फायनली ट्रेन लावून झालेला आहे। तर तुम्ही ट्रेन बघू शकता, ट्रेन लावून झालेला आहे पूर्ण। आणि खाली मेन गोष्ट, आज गवत टाकलेलं आहे। गादीचं फिलिंग आहे पाहिजे म्हणून। गाडीचा लो बजेट गाडी। फाटी आणून झालेली आहे सगळी। आता जाला टाकायचं चाललंय। जाला आज ह्या नदीत टाकणार। ते बघा मच्छी कसली उडते यार। आज मासे पण भरपूर भेटणार आहेत आणि मोठी मासे पण भरपूर भेटणार आहेत आज। जाला काढतोय भाव आपला। हाय गाईज, आता आम्ही आलो जाला टाकायला। जाला सोडतोय सुनील भाई आणि इकडे जाला टाकणार। मोठे मोठे आज मासे चांगले लागणार आहे, कारण की मासे बाहेरूनच उड्या मारताना दिसतात भरपूर। नमस्कार मित्रांनो, पाणी गरम करून झालंय। आता चुलीवर भात ठेवलाय। भात ठेवलाय आणि भात झाल्यानंतर माशांचं हे करायचं आहे। मासे फ्राय आणि सुकटीचा रसा सुकट आणले घरातून, ते दाखवतो नंतर। आणि हे बघा आपल्या इकडे टेंट लावलाय मस्तपैकी। सुकट भाजून घेतोय, हे बघा। अशी सुकट भाजून घेतोय। वास बघ लगेच आला। वास पण एक नंबर येतोय। अशा प्रकारे भाजून मस्तपैकी ती चव कडक होते एकदम। तिचा जो स्मेल येतो, तो स्मेल एकदम गायब होतो। त्या खायला पण चांगली लागते एकदम मस्तपैकी। हे बघा, लाल होईपर्यंत भाजायची। लाल होईपर्यंत अशी थोडी फ्राय करायची अशी व्यवस्थित। त्याच्यामध्ये गेली सुकट। कोणाला कोणाला अशी सुकट आवडते ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।
हे आपण ठेवणार झाकण मारून. तिकडे दाखवलं मगाशी जाला टाकलेला ते तो जाला काढून घेतोय. केवढी हा मोठी बघा. मच्छी लागली. एवढी मोठी मच्छी लागले. या हा आता दुसरा झाला. पहिल्या झाल्यात 2 मच्छी लागली आणि दुसऱ्या झाल्यात पण एक चांगली मोठी मच्छी लागली. बघा साईज. साईज बघा साईज. अजून झालं याची अर्धी बाकी आहे. ही आता तिसरी झाली आहे. हे बघा खतरनाक साईज लागली, खतरनाक. बघा लाईन शेर लागलेत. एक नंबर मासा लागला. खूप मोठे मासे लागले आहेत. हे बघा कचरा. लाईव्ह फिशिंग. लाईव्ह फिशिंग. कचरा लागलाय कचरा. उड्या मारताय. उड्या मारते ती मच्छी. मला बोललो होतो ना लाईव्ह फिशिंग दाखवणार तर मासे बघा. आणि हा पहिल्यांदा कोंडीवर मी बघतोय मासा. पहिल्यांदा शेपूट लाल आहे त्याची. शेपूट लाल आणि टिपका पण आहे. काला टिपका. वेगळाच मासा आहे ते. वेगळा आहे बघा. एक नंबर मासा लागलाय. इथं कुठे हा बघा. हा एक नंबर भेटलाय. साईज एक नंबर भेटलाय. ह्याची आहे काय ना आहे काय. हे बघा एक नंबर. कशी आहे साईज मच्छी ना. मच्छी. त्याला बोललो ना लाईव्ह फिशिंग दाखवणार. तर आता एक जाळा अजून बाकी आहे. केलं चालू. तर मित्रांनो हे बघा हे झाला आता हा जवळजवळ चौथा झाला आहे. याच्यामध्ये पण बघा कसली एकदम लाईनच्या लाईन लागले बघा. हे बघा पूर्ण लाईनच्या लाईन लागले. एक नंबर मासा लागला. जवळजवळ 2 किलो मासे भेटलेत आणि शिंगट्या वगैरे भरपूर आहेत. इकडे इकडे बघा. हे बघा असं लाईव्ह दाखवतो तुम्हाला काढून. हे बघा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आम्हाला लवकर. हा. जेणेकरून तुम्हाला हे सगळे अनुभवायला भेटेल. हा. आज मासे बघा किती भेटलेत. पूर्ण ताट भरलाय. आज तर खूप मजा आहे. तो कमी आहे. हा कमी आहे. पिशवीत पण आणलं ना आपण. हो आहे राखू एवढा. हा मसाला आहे. पण मीठ टाकणार आहोत. मिठाचं नाव काय रे. हे टाटा नमक. वारा बघ काय सुटलाय. हे बघा हे एवढं मीठ आहे असं याच्यामध्ये. आता हे आपण मिक्स करणार असे. हे आता चुलीवर ठेवतोय. हे बघा हे झाले मिक्स करून मसाला वगैरे लावून त्यांना चुलीवर ठेवायचं मस्तपैकी. ते मित्रांनो बघा आता आपल्या शिंप्या झाल्यात उकडवून. असे झालेत. या बघा आता मस्तपैकी रस्सा बनवणार यांचा आणि खाणार माशांसोबत. आता आलो आम्ही टेंटमध्ये जेवायला. तर तुम्ही आजची रेसिपी बघू शकता काय रेसिपी आहे. इकडे आज पकडलेले मासे एक नंबर झालेत यार. आज तर खूप खाणार मी जेवणार. आणि इकडे सुकट कोळी आणि यात काय काय माहिती आहे काय. रस्सा वापस शिंप्या त्याचं एक कढी बनवली आपण. आणि इकडे राईस. तर आज बरोबर टायमात आम्ही जेवतोय.
कारण की आज लवकर पण आलेलो आणि लवकर सगळं झाले व्यवस्थित. आता सगळं जेवण सगळं झालंय आणि ट्रेन बघा आज तर लाईटिंगच एक नंबर सजवलेली आहे. हे बघा एक नंबर. तर आता सकाळी तुम्हाला पहाटे दाखवतो व्ह्यू. आज उद्या सूर्योदयाचा व्ह्यू कसा येतो, सूर्योदय पूर्ण उगवतो कसा दाखवतो तुम्हाला. आणि आता मगाशी झाले 2 जाळे टाकलेत आणि ते पण दाखवतो सकाळी. त्याला मोठे मोठे किती मासे लागलेत ते. आणि कसं आज जेवण झालेलं मला सांगता का तुम्ही? जेवण एक नंबर झालेलं, असं झालेलं एकदम लजीज झालेलं. तर असेच आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए गुड नाईट. आम्हाला पण सपोर्ट करा हो थोडासा. आम्ही थोडे नॉर्मल यूट्यूबर आहोत स्टार्टिंग. सपोर्ट करा जरा. चलो टाटा बाय बाय गुड नाईट. राम राम सगळ्यांना. तर आत्ताच आम्ही उठलोय आणि सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. सोड नील्या सोड. जिवंत आहे. मित्रांनो, असा साप कधी कोणाला भेटला तर अशी मस्ती करू नका, कारण तो साप आहे सगळ्यांचा बाप आहे की नाही. हे बघा जिवंत आहे. याला आता रिलीज करतोय, सोडतोय याला. चल बाय बाय. नमस्कार मित्रांनो. रात्री 2 जाळं टाकलेले. एका ह्याच्यात साप अडकलेला आणि एका ह्याच्यात मस्तपैकी 2 मोठे मासे लागलेले आहेत. हे बघा मासे बघा, साईज बघा साईज. तर जाऊ द्या, दोन्ही फ्लॉप गेले. रात्री तर भरपूर खाल्ले. दाखवतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून किती मासे पकडतो आम्ही ते लाईव्ह. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला जोडून राहा आणि लाईक आणि शेअर नक्की करा आणि सपोर्ट कोणी करा. आता आपली पॅकिंग चालू आहे सगळी. आता घरी जायचं आहे आपल्याला. सगळं पॅकिंग करते आता आणि चाललो घरी. कसा वाटतो व्ह्यू?
आमची पॅकिंग वगैरे सगळे झाले, टेंट पॅकिंग पण झाले सगळं. हे बघा पूर्ण जागा बघा ती, रात्री गवत हातरलेला गादी टाईप वाटाय पाहिजे म्हणून. आणि आम्ही आता चाललो घरी. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट पण करा. तुम्ही सपोर्ट कराल तर आम्ही पुढे जाऊ, म्हणून आमच्यासोबत जॉईन व्हा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो टाटा, बाय बाय.